हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. आपण मागील काही दिवसांपासून अनिवार्य पेपर जो एक आहे त्या संदर्भात चर्चा करत आहोत. त्यामधील महत्त्वाचे जे घटक आहेत, महत्त्वाचे जे प्रश्न आहेत सार स्वरूपामध्ये ते अभ्यासत आहोत, जेणेकरून याचा फायदा आपल्याला परीक्षेमध्ये आत्मविश्वासानं परीक्षेला जाण्यासाठी जो आपल्यामध्ये आत्मविश्वास हवा आहे तो देखील विकसित होणार आहे आणि घटकावाईज आपली उजळणी पण होणार आहे. रोशन सर, माळी मॅडम, जगदाळे मॅडम, दीपाली मॅडम, गायकवाड मॅडम, व्हेरी गुड इव्हनिंग. आपण नियमितपेक्षा एक 5 मिनिटं उशिरानं सुरू केलेलं आहे, तरी देखील आपल्याला जेवढं ज्या गोष्टीचा उजळणी करायची आहे किंवा ज्या गोष्टीचा आपल्याला सराव करायचा आहे तो सर्व सराव आपण या लेक्चरमध्ये पूर्ण करणार आहोत. घटक क्रमांक 6, तर्कशास्त्रीय युक्तिवाद, ज्यामध्ये आपल्याला जास्त वेळ लागत असतो. हे जे 5वा, 6वा आणि 7वा घटक, तर या घटकावर थोडं आपण कौशल्यपूर्ण किंवा समग्र स्वरूपामध्ये सार स्वरूपामध्ये प्रश्न घेत आहोत. हे एक प्रतिनिधित्व प्रश्न आहेत. अशाच पद्धतीचे प्रश्न येतील, पण या स्वरूपाचे येतील, अशा पद्धतीचे येणार नाहीयेत. कदाचित येईलही एखादा, पण अशा स्वरूपाचं प्रश्न निश्चित आपल्याला विचारले जातात. त्या प्रश्नासंदर्भात किंवा परीक्षेमध्ये जी आपल्या मनामध्ये भीती असते की प्रश्न कसे विचारले जातील, काय होईल, कसं होईल, तर ती भीती आपल्या मनातून दूर होण्यास निश्चितच या लेक्चरचा आपल्याला फायदा होईल, मदत होईल. तर आपण पाहणार आहोत. आवाज सर्वांना येतोय? हॅलो. तर त्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत, लॉजिकल रिझनिंग. तर तर्कशास्त्रीय युक्तिवाद, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो, तर या घटकामध्ये कशा पद्धतीचं याचं घटकाचं स्वरूप का आपल्याला परीक्षेमध्ये हा घटक समावेश केलेला आहे याच्या संदर्भात थोडक्यामध्ये माहिती घेऊयात आणि पुढे जाऊयात. बघा, लॉजिकल रिझनिंग हा घटक जनरली म्हणजे सर्वसाधारणपणे सर्वच विद्यार्थ्यांना म्हणजे सर्वच परीक्षेमध्ये ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकांचा समावेश आपण पाहत असतो. आता आपण प्राध्यापकांची पात्रता परीक्षा आहे, यामध्ये या घटकाचा समावेश का केला असेल, त्याचा मागचा उद्देश काय असेल, तर या घटकामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मानसिक तर्कशक्ती आणि युक्तिवाद यावर आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपली जी मानसिक क्षमता आहे किंवा तर्कशक्ती आहे यावरचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणून या प्रकरणात वर्गीकरण बघा, त्या या प्रकरणाचे जे उपघटक आहे, लॉजिकल म्हणजे आपण आपली तर्क आणि अनुमान जी क्षमता आहे, प्राध्यापक म्हणून आपला या तर्क क्षमता, अनुमान क्षमता आपल्यामध्ये विकसित झाली आहे का नाही झाली आहे, ही एकंदरीत या घटकांतर्गत तपासली जाते. तर बघा, यामध्ये वर्गीकरण, बैठक व्यवस्था, अंतर व दिशामान, शाब्दिक बुद्धिमत्ता, आकृतीमधील सहसंबंध, आकृत्यांचे विधा वर्गीकरण, सामग्रीचा पुरेसेपणा, विधानाची सत्यता पडताळणी,
विधान निष्कर्ष, विधान आणि गृहीतके, विधाने आणि युक्तिवाद, आदान आणि प्रदान म्हणजे इनपुट आउटपुट, त्यानंतर तर्क आणि अनुमान, वेन आकृत्या इत्यादी मुद्द्यांचा समावेश केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रकरणावर विचारले जाणारे प्रश्न सोडवणे सोपे होईल. बघा, आपण जर पाहिलं तर हा जो घटक आहे, तर या घटकावर जे आपल्याला प्रश्न विचारले जातात किंवा विचारले जाणार आहेत त्याचं एकंदरीत स्वरूप किंवा एकंदरीत जे उपघटक आहेत ते आपण बघितलेले आहेत, पाहिलेले आहेत. आता याच उपघटकावर जनरल आहे, लॉजिकल रिझनिंग संदर्भात एवढ्या घटकावर मुद्दे प्रश्न विचारले जातात. तर आपल्या सेटचा जर विचार केला तर त्याच सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. तर उपघटक सहसंबंध, वर्गीकरण, बैठक व्यवस्था, अंतर व दिशा ज्ञान, शाब्दिक बुद्धिमत्ता, आकृत्यामधील सहसंबंध, त्यानंतर आकृत्यांचे वर्गीकरण, त्यानंतर सामग्रीचा पुरेसेपणा, विधानाची पडताळणी, विधान आणि निष्कर्ष, विधान व गृहीतक, विधान व युक्तिवाद आणि आदान प्रदान, तर्क, अनुमान, वेन, आकृत्या इत्यादींचा समावेश होतो. तर जर आपण पाहिलं सेट परीक्षेचा जर विचार केला त्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर सेट परीक्षेला एक विशिष्ट पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. अनुमान, तर्क, अनुमान, त्यानंतरनं शाब्दिक बुद्धिमत्ता, त्यानंतरनं आकृत्यामधील वर्गीकरण, बरोबर आहे, तर्क, त्याबरोबरच आंतर, दिशा आणि म्हणजेच नातेसंबंध या मुद्द्यावर साधारणतः प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर आहे. तर आता आपण पाहूयात एकंदरीत प्रश्नांचं नेमकं स्वरूप कसं आहे, जेणेकरून आपल्या मनातील जी भीती असेल ती भीती निश्चितच दूर व्हायला मदत होणार आहे. आता हे प्रश्न जे विचारले जातात तर हे अशा पद्धतीचे प्रश्न का विचारले जातात, त्याच्या मागचं स्वरूप किंवा या घटकावरचे जे 5 प्रश्नांची उकल करायची आहे, जे 5 प्रश्न सोडवायचे आहेत ते सोडवत असताना आपण म्हणजे अध्ययनार्थी म्हणून कशी काळजी घेतली पाहिजे. तर पहिलं आहे की प्रश्न आणि त्यांची उकल करण्यासाठी लागणारा वेळ. बघा, आपण प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो, यामध्ये काही संशय नाहीये, पण आपल्याला कमी तिथं टाइमाचं बंधन आहे. त्यामुळे तुम्ही किती कमी कालावधीमध्ये ते प्रश्न सोडवताय हे खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा प्रश्नांची अचूकता. बघा, आपण ज्यावेळेस प्रश्न सोडवत असतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आपण सोडवलेल्या प्रश्नाचं उत्तर हे कितपत बरोबर आहे का चुकीचं आहे हे आपल्याला समजत असताना पण आपण चुका करत असतो. त्यामुळं या प्रश्नांची उकल करत असताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे की प्रश्न आपला बरोबर येतोय का नाही. आधी तुम्हाला जे पर्याय दिलेले त्या पर्यायामधून पडताळा घेता येतो, आपला प्रश्न बरोबर आहे का चुकीचा ठरतोय त्या संदर्भात. त्यानंतर प्रश्न पर्यायातून पडताळणी, जे 4 पर्याय दिलेले असतात त्यातून पडताळून बघायचं या घटकावरचे. त्यानंतर अंकगणित या घटकावरचे प्रश्न सोडवत असताना पर्याय पडताळणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर प्रश्नांचा प्रकार, आपण भले एखादा प्रश्न 100% तो अचूक सोडू, पण आपल्या वेळेत जर सुटत नसेल आणि त्या एकाच प्रश्नाला 4-4, 5-5 मिनिटं जात असतील तर आपल्याला त्याचा निश्चितच बाकीचा जो वेळ आहे, बाकीचा आपल्याला जो वेळ लागणार होतो त्या वेळ आपल्याला एक्स्ट्राचा इथं यूज होईल आणि त्याचा विपरीत परिणाम जे सोपे प्रश्न आहेत त्यावर होणार आहे. त्यानंतर प्रश्नांची काठिण्य पातळी, जर खूपच लेंदी प्रश्न असू शकतो तर आपल्याला तो प्रश्न स्किप पण करता आला पाहिजे पहिल्या राऊंडसाठी.
त्यानंतर या घटकावरील प्रश्न कधी सोडवावेत, तर मी सांगितलेलं आहे हे जे 3 घटक आहेत या तीनही घटकाचे प्रश्न शेवटी सोडवले तर तुम्हाला चांगलं म्हणजे चांगले मार्क मिळू शकतात आणि तुम्हाला वेळेचं देखील भान ठेवून प्रश्न सोडवता येणार आहेत. अशा पद्धतीनं हा जो 6वा घटक आहे मेंटल ॲबिलिटी किंवा आपण त्याला मेंटल ॲबिलिटी किंवा आपण त्याला रिजनिंग असं म्हणतो, तर या घटकावरचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला वरील पद्धतीनं काळजी घेणे गरजेचं आहे. कारण आपलं टार्गेट हे 70+ म्हणजे 50 पैकी आपले 35 प्रश्न बरोबर आले पाहिजे, हे आपलं टार्गेट आहे. जर ते टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं असेल तर निश्चितच आपल्याला खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि काळजीपूर्वकच प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाला लागणारा वेळ याचा विचार करूनच प्रश्नांची उकल करायची आहे. चालेल, चला तर मग आपण सुरुवात करूयात. पहिला प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? बघा, संदर्भ साहित्य म्हणजे शब्दकोश, तर नियतकालिक म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय आहेत पुस्तक, त्यानंतर दुसरा नकाशा संग्रह, तिसरा पर्याय आहे वर्तमानपत्र, चौथा आहे चरित्र. तर बघा, संदर्भ साहित्य याच्यामध्ये काय येतं, संदर्भ साहित्यातील एक भाग आहे शब्दकोश, बरोबर आहे. आता नियतकालिक म्हणजे संदर्भ साहित्य अनेक एक म्हणजे शब्दकोश असेल, कादंबरी असेल, कथा असेल, हे सर्व झाले म्हणजे संदर्भ साहित्य. त्यापैकी एक आहे शब्दकोश, एक संदर्भ साहित्यच आहे, त्याचा एक प्रकार आहे, त्याचं एक अंग आहे, बरोबर आहे. म्हणजे शब्दकोश हे संदर्भ साहित्य जे 100 जे कथा, कादंबरी, नाटक, जे पुस्तक असतील, जे जे साहित्य असेल त्यापैकी एक घटक आहे. या अनेक घटकापैकी एक घटक आहे शब्दसंग्रह शब्दकोश. अशाच पद्धतीनं नियतकालिकासाठी काय येईल, इथं पर्याय आहेत पुस्तक येणार नाहीये. या पुस्तक इथं आलं असतं, संदर्भ साहित्याच्या इथं जर इथं आलं असतं तर पुस्तक असू शकलं असतं. नकाशा संग्रह संदर्भ साहित्य म्हणून नकाशा संग्रह आपण वापरू शकलो असतो, पण आपल्याला नियतकालिका संदर्भात योग्य पर्याय निवडायचा आहे. तर तिसरा पर्याय आहे वर्तमानपत्र. नियतकालिका म्हणजे काय, नियतकालिकाला आपण काय म्हणतो, नियमित कालखंडानंतर प्रसिद्ध होणारे. जसं नियतकालिकामध्ये कोणकोणते आहेत, वर्तमानपत्र, दैनिक म्हणजे दर दिवस प्रकाशित होणारं दैनिक, त्यानंतरनं साप्ताहिक 7 दिवसानंतर प्रकाशित होणारं साप्ताहिक, त्यानंतरनं 15 दिवसानंतरनं प्रकाशित होणारं आपण त्याला काय म्हणतो पाक्षिक 15 दिवसानंतर, आणि महिन्याला प्रकाशित होणारं त्याला आपण मासिक म्हणतो, आणि जे 6 महिन्याला सहामाही आणि वर्षाला वार्षिकी. अशा पद्धतीनं नियतकालिक म्हणजे एक विशिष्ट वेळेनंतरनं प्रकाशित होणारं दर दिवस होणारं आहे वर्तमानपत्र. म्हणजे नियतकालिकाच्या प्रकारापैकी जसं संदर्भ साहित्यामधील एक आहे भाग संदर्भकोश, त्याच पद्धतीने नियतकालिकामध्ये अनेक आहेत, त्यापैकी एक पर्याय आहे तो वर्तमानपत्र किंवा आपलं दैनिक म्हणतो त्याला. त्यामुळे योग्य पर्याय आहे 3 पर्याय जो आपण सर्वांनी निवडलेला आहे, त्याची पार्श्वभूमी देखील आपण सांगितलेली आहे. चालेल, चरित्र हे देखील संदर्भ ग्रंथ आहे, संदर्भ साहित्य आहे, एखाद्या व्यक्तीचं, थोर व्यक्तींचं चारित्र्य. आता पुढचा प्रश्न दुसरा, दिलेल्या संख्या श्रेणीत एक संख्या चुकीची आहे ती शोधा. बघा, दिलेली जी संख्या श्रेणी आहे आपल्या खाली दिलेली आहे त्यामधील चुकीची संख्या शोधा. 14 आहे, 26 आहे, 48 आहे, 28 आहे, 194, 386. बघा, आपल्याला या ठिकाणी गणितासारखं कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. इथं तुम्ही याचा काय संबंध काय आहे तो ओळखून जो चुकीचा पर्याय आहे, तो संबंध इथं प्रस्थापित होत नाही, तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. इथं तुम्हाला जास्तीचा वेळ म्हणजे मेंटल ॲबिलिटी मध्ये तुम्ही मानसिकदृष्ट्या जर स्थिर असाल
तरच तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त प्रश्नांचं उत्तर नोंदवू शकता. पण जर तुम्ही मानसिकतेनं विचलित मानसिकतेमध्ये असाल, म्हणजे मन स्थिर नसेल, तुम्ही एकाग्र नसाल, तर तुम्हाला एक साधा प्रश्न देखील 10 मिनिटं सुटत नाही. आणि जर तुम्ही शांत म्हणजे मानसिकता स्थिर ठेवली, एकाग्र केली, तर तोच प्रश्न तुम्ही एका सेकंदामध्ये त्याचं उत्तर शोधू शकता. हेच वैशिष्ट्य किंवा हेच वेगळेपण या घटकाचं आहे, मेंटल ॲबिलिटी किंवा रिझनिंग. तर आपण सर्वांनी उत्तर दिलेलं आहे 48. का बरं 48? कोणती क्रिया या ठिकाणी घडलेली आहे? आता माझं पण मत आहे की 48 बरोबर आहे. पण का बरोबर आहे त्याचं स्पष्टीकरण काय आहे? तर बघा, या ठिकाणी 14च्या पुढची संख्या कोणती आहे? 26. बरोबर आहे ना? तर ही कशा पद्धतीने आलं हे ह्याचा संबंध बघा. 14 एक 14, 14 दोन्ही 28. 28 मधून 2 गेले, खाली राहिले 26. बरोबर आहे. आता पुढे म्हणजे याच्या डबल 26 दोन्ही 54, 26 एक 26, 26 दोन्ही 52. बरोबर आहे. सव्वीस दोन्ही 52, त्याच्यामधून 2 मायनस केले, इथं 50 येणं अपेक्षित होतं. बरोबर आहे. पण या ठिकाणी किती आलेलं आहे? 48 आलेलं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? प्रश्न समजून घेणं अपेक्षित आहे. दिलेल्या संख्या श्रेणीतील एक संख्या चुकीची आहे, ती एकच संख्या निवडायची आहे. आता इथं हा नियम लागू झालेला आहे. बरोबर आहे. पण या ठिकाणी 48 मध्ये नाहीये. आता जर इथं 50 येत असेल, तर 50च्या डबल संख्या किती? 100. बरोबर आहे. 50 गुणवले 2 म्हणजे 100. 100 मधून 2 मायनस केले, 98 झाले, 98 राहिले. बरोबर आहे. त्यानंतर 98 दोन्ही म्हणजे 98च्या डबल किती झाले? 196. 196 मधून 2 वजा केले, खाली राहिले 194. बरोबर आहे. परत 194च्या डबल किती झाले? 388. तर त्याच्यातून 2 वजा केले, खाली राहिले 386. बाकी सर्वत्र तो नियम पाळलेला आहे, जो डबल करून ती संख्या म्हणजे 14च्या डबल 28, 28 मधून 2 वजा केलं. मात्र या ठिकाणी 48च्या ठिकाणी इथं 50 असणं अपेक्षित होतं, पण इथं आहे 48. त्यामुळं ही संख्या इतर संख्यापेक्षा, दिलेल्या संख्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळं पर्याय आहे दुसरा पर्याय बरोबर आहे, जो आपण सर्वांनी निवडलेला आहे. खूप छान. पुढचा प्रश्न बघा. महेश पश्चिमेकडे 40 मीटर चालत गेला, तेथून तो डावीकडे वळला व 30 मीटर चालत गेला, तेथून तो उजवीकडे वळला व 20 मीटर चालत गेला, तेथून पुन्हा उजवीकडे वळून तो 30 मीटर चालत गेला. तर सुरुवातीच्या स्थानापासून आता तो किती दूर अंतरावर आहे? शाब्दिक प्रश्न आहे. महेश पश्चिमेकडे 40 किलोमीटर चालत गेला, तेथून तो डावीकडे वळला व 30 मीटर चालत गेला, तेथून तो उजवीकडे वळला व 20 मीटर चालत गेला, तेथून परत तो पुन्हा उजवीकडे वळून 30 मीटर चालत गेला. तर आता तो किती म्हणजे सुरुवातीच्या स्थानापासून तो किती अंतरावर, किती दूर वर आहे?
आता याचं कशा पद्धतीनं सोल्युशन करायचं बघा. महेश, बरोबर आहे, पश्चिमेकडे म्हणजे आपल्याला माहित असले पाहिजे ह्या दिशा. या ठिकाणची पूर्व, त्याच्या अपोजिटची पश्चिम, त्यानंतर खालची दक्षिण आणि वरची उत्तर, बरोबर आहे. तर त्यानुसार महेश जो आहे तो ए या ठिकाणापासून चालायला सुरुवात केली. तो कुठं गेलेला आहे? पश्चिमेला, म्हणजे या साईडला. किती मीटर गेला? 40 मीटर गेला. म्हणजे ए पासून तो बी पर्यंत गेलेला आहे. त्याचं जे अंतर आहे ते 40 मीटर आहे, यम. त्यानंतर तेथून तो डावीकडे म्हणजे त्याच्या दक्षिणेकडे तो किती? 30 मीटर. या ठिकाणी तो 30 मीटर चालत गेला त्याच्या डावीकडे, म्हणजे इथं सी बिंदूपर्यंत, ए बी सी, बरोबर आहे, गेला. तेथून तो उजवीकडे वळला. उजवा हात म्हणजे पूर्व दिशा, म्हणजेच पश्चिम दिशा, त्याचा उजवा हात, बरोबर आहे. तर तो 20 मीटर परत इकडं उजव्या साईडला गेलेला आहे. किती? 20. म्हणजे तो डी या स्थळापर्यंत आलेला आहे. ओके. तेथून तो उजवीकडे 20 मीटर अंतरावर गेला. तेथून पुन्हा उजवीकडे म्हणजे वरच्या दिशेला, म्हणजे उत्तरेला तो किती गेलेला आहे? 30 मीटर. म्हणजे या ठिकाणी तो 30 मीटर अंतरावर आलेला आहे. तर ते किती म्हणजे सुरुवातीच्या स्थानापासून आता तो किती दूर अंतरावर आहे? तर बघा, आपल्याला काय करावं लागणार आहे? या ठिकाणी आहे, म्हणजे तो ई या ठिकाणी आहे, ई. आता आपला ए पासून बी पर्यंत अंतर 40 आहे. बी पासून सी पर्यंत अंतर 30 आहे. त्यानंतर सी पासून डी चं अंतर 20 आहे आणि डी पासून ई चं अंतर 30 आहे. पण आता आपल्याला बघा, हे किती अंतर आहे? 20. हे जे अंतर आहे ते 20 आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणचं उभं अंतर पण 30 आहे आणि या ठिकाणचं पण अंतर 30च आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? हे 40 आणि इथलचं जे आपण 20 अंतर आहे, 20 आणि 40 किती झाले? 60. म्हणजे तो ए पासून ई पर्यंत, ए पासून सुरुवात केलेलं अंतर त्यानं ई पर्यंत फक्त 60. न की आपण काय कराल? 40 परत 36, 70 परत 20, 90 परत 30, 120. पण तसं नाहीये. तर हे फक्त 60 मीटर एवढंच तो अंतर चालला. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपल्याला दिशा आणि त्याचं अंतर यावरच्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला देता येतं. समजलं? कुणाला काही डाऊट आहे? सर्वांचंच उत्तर बरोबर आहे जवळपास. अभिनंदन सर्वांचं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तिसरा प्रश्न आहे, माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. माझे घर शाळेच्या दक्षिणेला आहे आणि बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. जर मार्केट ते बँक यामधील अंतरा इतकेच अंतर माझे घर ते शाळा यामध्ये असेल तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट असेल? थोडं विचाराला प्रवृत्त करणारं आणि दिशा ज्ञान तपासणारा हा प्रश्न आहे. आपल्याला माहित आहे की ह्या 4 दिशा मुख्य दिशा आहेत: पूर्व, पश्चिम, त्यानंतर दक्षिण आणि उत्तर, बरोबर आहे. तर त्या पद्धतीनंच उपदिशा पण आहेत. कशा आहेत? अशा पद्धतीनं इथं आहे आग्नेय,
वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. बरोबर आहे. ह्या झाल्या 8 दिशा, म्हणजे मुख्य 4 दिशा आणि उपदिशा 4. आपल्या काय सांगितलंय, तो मुलगा म्हणजे माझ्या शाळेच्या पूर्वेला, जर माझी शाळा या ठिकाणी असेल, शाळा स्कूल या ठिकाणी असेल, तर पूर्वेला म्हणजे या साईडला इथं बँक आहे. ओके. त्यानंतर बँक आहे. माझे घर शाळेच्या दक्षिणेला, दक्षिण दिशा कुठे येईल, दक्षिण म्हणजे खाली, या ठिकाणी त्या मुलाचं घर आहे, होम. ओके. आता त्याच्या दक्षिणेला त्याचं घर आहे. बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. ही जी बँक आहे, बँकेच्या उत्तरेला, उत्तर दिशा कुठे बँकेची, या ठिकाणी काय आहे, उत्तरेला मार्केट आहे. मार्केट आहे. जर मार्केट ते बँक यामधील अंतर कोणत्या, बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे, जर मार्केट ते बँक यामधील अंतरा इतकेच अंतर माझे घर ते शाळामध्ये आहे. म्हणजे तेवढंच अंतर आहे, 5 मीटर धरूयात आपण, तर एवढंच 5 मीटर शाळा ते त्या मुलाचं घर असणार आहे. बरोबर आहे. अशी ही आकृती तयार होईल. तर आपल्याला अंतर माझे घर ते शाळा यामध्ये असेल, तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट असेल. आता ही शाळा या ठिकाणी आहे, तर मार्केट कोणत्या दिशेला आहे, मार्केट या ठिकाणी आहे. मार्केट कमिटी, बाजार या ठिकाणी. मग आपल्याला या ठिकाणी आपण दिशा काढूयात. बरोबर आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण जर दिशा काढल्या, या ठिकाणी स्कूल आहे असं गृहीत धरलं, तर पूर्वेला सांगितलंय, पूर्वेला बँक आहे. त्यानंतर दक्षिणेचा काही उल्लेख नाहीये, सॉरी उत्तरेचा. तर ही उत्तर दिशा त्याची शाळेची इथं येईल. पण उत्तर दिशा आणि पूर्व दिशा याच्यामध्ये कोणती उपदिशा आहे, ईशान्य. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. आपण या ठिकाणी लिहिलंय ईशान्य. या ठिकाणी जी दिशा आहे ती या ठिकाणी, म्हणजे शाळेपासूनचं असं अंतर म्हणजे मार्केट, भाजी मंडई. त्यामुळे योग्य पर्याय आहे ईशान्य दिशा. समजलं? कुणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. ईशान्य बरोबर आहे. सर्वांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न 5वा. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांच्या एकूण यांची एकूण संख्या, म्हणजे मोर आणि हरण यांची एकूण संख्या किती आहे, 50 असून त्यांच्या पायांची संख्या ही 144 आहे. तर त्यापैकी मोर व हरण यांची संख्या अनुक्रमे किती असेल. बघा काय असेल योग्य उत्तर. वीस
30 आणि 20, 32 आणि 18, 26 आणि 24 आणि 28 आणि 22. चला लवकरात लवकर पर्याय, योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर. आता हे कसं काढायचं, तर बघा, एका प्राणी संग्रहालयात संख्या आहे ती 50, बरोबर आहे. म्हणजे या दोघांची पण बेरीज 50 सर्वांचीच येत आहे, सर्व पर्यायांची. अशा वेळेस आपण पर्यायामधून लवकरात लवकर उत्तर काढू शकतो. कसं, तर बघा, मोर, आपल्याला काय, मोर आणि हरण यांचे अनुक्रमे, म्हणजे मोर सुरुवातीला मोर येईल, अनुक्रमे मोर आणि हरिण. आता यांची संख्या काय येईल असं काढायचं आहे. आता आपण जर पाहिलं तर मोर जे आहे त्याला 2च पाय असतात, बरोबर आहे. यांच्या पायांची संख्या किती आहे, 2, आणि हरणांना 4 पाय असतात. आता इथे आपल्याला पायांची संख्या दिलेली आहे 144. आता डायरेक्टली आपण जर बघितलं, 30 जसे 20, म्हणजे 30 मोर असतील म्हणजे त्यांची बेरीज किती होती बघा, 60. त्यांच्या पायांची बेरीज 60, आणि 20 हरण असतील, 20 चोक 80, बरोबर 80 होईल, बरोबर आहे. 80 आणि 60 किती झाले, 140. त्यामुळं योग्य पर्याय येत नाही. पुढच्या पर्यायाकडे जाऊ शकतो आपण. पुढचा पर्याय म्हणजे दुसरा पर्याय. दुसरा पर्याय 32. 32 दोन्ही 64, बरोबर आहे. मोरांच्या पायांची संख्या होईल 64 जर 32 मोर असतील तर, आणि 18 जर असतील, 18 36 72, म्हणजे 72 आणि 64 याची बेरीज किती, 6, आणि 7 13, म्हणजे 136 होईल. त्यामुळं हे देखील पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय आपण पडताळून पाहिला. जर आपलं पुढचा प्रश्न, पुढचा पर्याय 26, 26 दोन्ही 52, आणि 24 चोक 96, बरोबर आहे. तर इथं 8 आणि 14 148 येत आहे. त्यामुळे हा देखील तिसरा पर्याय चुकीचा आहे. आपण जास्ती जर सराव केला तर लगेच आपण उत्तर नोंदवू शकतो. आता इथं चौथाच पर्याय शिल्लक आहे. तर 28 दोन्ही 56, आणि 22 22 22 दोन्ही 44 88, 22 चोक 88, बरोबर आहे. 6 4, सॉरी 6 आणि 8 किती झाले, 14, हातचाला 1, 5 9 13, आणि 1 14, म्हणजेच 144 येते, बरोबर. म्हणजे हरण किती असणार आहेत, हरण 28 हरण असतील, आणि सॉरी 22 हरण असतील आणि 28 मोर असतील. अशा पद्धतीने योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. समजलं सर्वांना, कोणाला काही डाऊट आहे. आपण स्थिर मानसिकतेतून प्रश्नांची उकल केली तर निश्चितच आपल्याला पर्याय किंवा उत्तर मिळतं.
आता पुढचा 6वा प्रश्न आहे, विधान आणि निष्कर्ष किंवा विधानाची सत्यता पडताळणे. ओके दीपाली मॅडम, परत एकदा सांगतो बघा, आपल्याला काय सांगितलं होतं, काय विचारलं होतं हे सुरुवातीला समजून घ्यायचं आहे. शाब्दिक प्रश्नामध्ये, शाब्दिक बुद्धिमत्तेमध्ये हा सहसंबंध समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला सांगितलं की एक प्राणी संग्रहालय आहे, त्यामध्ये मोर आणि हरण. आता आपल्याला माहित पाहिजे की मोराला किती पाय आहेत, तर एकूण मोर आणि हरणांची संख्या किती आहे, 50. आता या सर्व प्रश्न म्हणजे जे पर्याय आहेत त्या दोघांची एकत्र संख्या आहे 50. 32 आणि 18 50, 26 आणि 24 50, 28 आणि 22 50. त्यांच्या पायांची संख्या 144 आहे मोर आणि हरणाची. तर मोर आणि हरण म्हणजे सुरुवातीला मोरांची पाय द्यावा लागतील आपल्याला. मोर आणि हरण यांची संख्या आपल्याला काढायची, बरोबर आहे दीपाली मॅडम. तर आता मोरांचे पाय किती, 2 आहेत, म्हणजे तिथं जे 30 दिलंय, 30 दोन्ही 60, बरोबर आहे ना. आणि 20 दिलंय, 20 चोक 80, इथं 4 आहेत. हरणांना पाय किती, 4, मोरांना 2 आहेत. त्यामुळं 20 चोक 80, 80 आणि 60 किती झाले, 140. पण जर आपण हे चौथा पर्याय जर बघितला 28, आता बघा तो चौथा पर्याय आपण डायरेक्टली तपासूयात. हरणांना पाय 4 आहेत. आता 28 म्हणजे मोर, 28 मोर आहेत, त्यांचे पाय किती होतील, 28 दोन्ही 56, बरोबर आहे. 2 असतात, एका मोराला 2 पाय आहेत आणि एका हरणाला 4 पाय आहेत. तर हरणांची संख्या किती दिलेली, 22. तर 22ला आपल्याला 4 न म्हणजे 4 पाय आहेत ना. कोणत्याही हरणाचा पाय मोडलेला नाहीये किंवा मोराचाही पाय मोडलेला नाहीये. तर इथं 22 चोक 88 आणि या आपला इथं दिलेले संख्या, पायांची संख्या 144 आहे आणि एकूण या दोघांची संख्या 50 आहे. तर बघा 8 आणि 6 14, 14शी 4चा हातचाला 1, परत 5 आणि 8 13 आणि हातचाल्याला 1 14, म्हणजे आलेलं उत्तर किती, 144. हे झालं पाये. या दोन्ही प्राण्यांचे पाये 144 आहेत आणि यांची टोटल संख्या 50 आहे का, 28 आणि 22 50, म्हणजे त्यांची संख्या ही क्वांट बरोबर येते आणि त्यांच्या पायांची संख्या ही जुळते. म्हणजे उत्तर उत्तर चौथा पर्याय बरोबर आहे. समजलं. आता आपण पुढच्या 6व्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा आपल्या या ठिकाणी काय सांगितलंय, तर खालील 3 विधानांचा विचार करा. खालील जे 3 विधान दिलेत त्यांचा विचार करा. तर विधान कोणते ते पाहूयात. आपला विधान सत्य मानायचे, बरोबर आहे. फक्त विद्यार्थी शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकतात. पहिलं विधान काय आहे, फक्त विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. काही मुली शर्यतीमध्ये सहभागी होतात. पुढचा तिसरा विधान, शर्यतीमधील मुलींना प्रशिक्षणासाठी पाचारण केले जाते. तर वरील विधानावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येईल किंवा योग्य आणि बरोबर असेल. हे तीनही विधान सत्य मानायचे आहेत. आता पहिला निष्कर्ष बघा, पहिला पर्याय, शर्यतीमधील सर्वांना प्रशिक्षणासाठी पाचारण केलं जाते. आता इथं आपल्याला कुठं म्हटलंय का, फक्त काही मुलींनाच, काही मुली शर्यतीमध्ये सहभागी होतात, सर्व मुली नाही. त्यानंतर शर्यतीमधील मुलींना प्रशिक्षणासाठी पाचारण केलं जातं. आता फक्त विद्यार्थी शर्यतीमध्ये, मग विद्यार्थी म्हटलं की मुलंही आले आणि मुलीही आल्या.
त्यामुळं पहिला जो पर्याय आहे, शर्यतीमध्ये सर्वांना प्रशिक्षणासाठी प्राचारण केलं जातं, फक्त इथं मुलींचा उल्लेख आहे, सर्व विद्यार्थ्यांचा नाही. त्यामुळं पहिला पर्याय चुकीचा आहे. पहिला पर्याय चुकीचा आहे. पुढचा पर्याय दुसरा, सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाचारण केले जाते. आता इथं कुठं म्हटलंय का फक्त विद्यार्थी शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकतात? काही मुली शर्यतीमध्ये सहभागी होतात. शर्यतीमधील मुलींना प्रशिक्षणासाठी पाचारण केलं जातं. तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे दुसरा पर्याय देखील चुकीचा आहे. आता 6व्या प्रश्नाचा तिसरा पर्याय बघा, शर्यतीमधील सहभागी होणारे सर्वजण विद्यार्थी असतात. बघा फक्त बघा या ठिकाणी पहिल्या विधानामध्येच दडलंय. याचं रहस्य काय दडलंय? फक्त आणि फक्त म्हणजे तुम्ही आम्ही म्हणजे फक्त विद्यार्थी शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकतात, शिक्षक नाही. त्याच्यामुळं या पहिल्या विधानावरून हे तिसरा जो पर्याय आहे तो बरोबर ठरतोय माझ्या मते. तरी पण आपला चौथा पर्याय तपासायचा, पडताळायचा राहिला आहे, ते बघणार पुढे. पण शर्यतीमधील सहभागी होणारे सर्वजण हे विद्यार्थी आहेत. यावरील पहिल्या विधानावरून याचं उत्तर योग्य ठरतंय, पण तरी पण आपल्याला हे सत्य मानायचं नाहीये. पुढे जाऊयात. चौथा पर्याय, वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही, तर हे पर्याय देखील चुकीचा आहे चौथा. तर शर्यतीमधील सहभागी होणारे सर्वजण विद्यार्थी असतात. इथं सांगितलं फक्त आणि फक्त विद्यार्थी शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकतात. यामुळं याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे आपण सर्वांनी निवडलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. स्नेहल मॅडम, कुणाला काही डाऊट आहे? कुणी चौथा पर्याय निवडलाय, कुणी एक पहिला निवडलेला आहे, पण सर्वात योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3. समजलं? काही डाऊट असेल तर बिंदास विचारत चला. बनसोडे मॅडम, जगदाळे मॅडम, दीपाली मॅडम, स्वप्नाली मॅडम, अभिनंदन. पुढचा 7वा प्रश्न घेऊयात आपण. विधान आणि निष्कर्ष. विधान सत्य मानायचे आहेत. जर आपल्याला सांगितलं की पूर्वेकडून नाही, उद्यापासून सूर्य हा पश्चिमेकडून उगवणार आहे, तरी पण विधानामध्ये म्हटलंय म्हणजे निष्कर्षामध्ये आपल्याला सत्य मानायचं आहे. जे विधानात सांगितलेलं आहे ते बघा, त्या दुकानातील बहुतांश ड्रेस महाग आहे. विधान काय सांगतंय? जे दुकान आहे त्या दुकानामधील बहुतांश म्हणजे जास्त प्रमाणातील ड्रेस जे आहेत हे महाग आहेत. निष्कर्ष, त्या दुकानात एकही स्वस्त ड्रेस उपलब्ध नाही. दुसरा निष्कर्ष, त्या दुकानातील हातमागावरील ड्रेस स्वस्त आहेत. तिसरा पर्याय, त्या दुकानात स्वस्त ड्रेस सुद्धा आहेत. चौथा पर्याय, त्या दुकानातील ड्रेस स्वस्त आहेत. चला 7व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. स्नेहल मॅडम, समजलं नाही का? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर बघा, विधानाला आपण अर्थ लावूयात. त्या दुकानातील बहुतांश म्हणजे सर्वच का? नाही. म्हणजेच जास्तीत जास्त ड्रेस हे महाग आहेत. बहुतांश म्हणजे जास्तीत जास्त. आता पहिलं विधान निष्कर्ष, त्या दुकानात एकही स्वस्त ड्रेस उपलब्ध नाही. सबसे चुकीचं आहे पहिलं विधान निष्कर्ष, कारण की बहुतांश म्हटलंय. बहुतांश याचा अर्थ सर्व असा होत नाही. त्यामुळे पहिला पर्याय चूक आहे. दुसरा पर्याय, त्या दुकानातील हातमागावरील ड्रेस स्वस्त आहेत, पण हातमागावरील ड्रेस कुठं उल्लेख केलाय का विधानामध्ये? नाही. त्यामुळे हा तर
पर्याय चुकीचाच आहे. दुसराही पर्याय चूक आहे, कारण कुठेही विधानामध्ये हातमागाचे ड्रेस स्वस्त आहेत किंवा तिथं दुकानात उपलब्ध आहेत असा कुठेही उल्लेख नाही. पुढचा तिसरा पर्याय, त्या दुकानात स्वस्त ड्रेस सुद्धा आहेत. बरोबर आहे, म्हणजे त्या दुकानात स्वस्त ड्रेस सुद्धा आहेत, फक्त महागच ड्रेस आहेत असं आहे का? नाही, पण बहुतांश महाग आहेत, पण काही स्वस्त पण असणार आहे. त्यामुळे योग्य निष्कर्ष 3 निघतोय. पण चौथा पण आपण निष्कर्ष पाहूयात. त्या दुकानातील ड्रेस स्वस्त आहेत. स्वस्त आहेत, मग किती स्वस्त आहेत, किती महाग आहेत असा काही उल्लेख नाही. त्यामुळं चौथा पर्याय देखील चुकीचा आहे. फक्त पर्याय क्रमांक 3च योग्य आहे. याबद्दल कुणाला काही डाऊट आहे, काही शंका असेल तर विचारू शकता. बहुतांश सर्वांनीच उत्तर योग्य निवडलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊयात, 8वा. बघा, विधान, एका वस्तीतील स्थानिक लोकांनी महानगरपालिकेला पत्र लिहून अशी विनंती केली की, काय विनंती केली? त्यांना होणारा पाणी पुरवठा हा सध्या पुरेसा नाही, म्हणून तो सामान्यतः पूर्वीप्रमाणे पुनर्स्थापित करावा, असा विनंती अर्ज त्या वस्तीवरील लोकांनी केला आहे. तर त्या हे विधान झालं. आता गृहीतक 1, महानगरपालिका या पत्रावर कदाचित कोणताही विचार करणार नाहीये, हे गृहीतक आहे 1A. दुसरं गृहीतक, महानगरपालिकेजवळ त्या लोकांची गरज भागवण्यासाठी भरपूर पाणी उपलब्ध आहे. आणि तिसरं गृहीतक C, त्या वस्तीला भूतकाळात पुरेशा पाण्याचा पुरवठा होता. काय असणार आहे योग्य उत्तर? तर बघा, त्या रहिवाशांनी काय मागणी केलेली आहे? त्यांना होणारा पाणी पुरवठा हा सध्या पुरेसा नाही, म्हणून तो सामान्यतः पूर्वीप्रमाणे पुनर्स्थापित करावा. हे विधान आहे. विधान सत्य मानून आपला योग्य गृहीतक काढायचा आहे. फक्त A व B योग्य आहे, फक्त B व C योग्य आहे, फक्त B योग्य आहे, फक्त C योग्य आहे. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक C. चौथा पर्याय बरोबर आहे. का बरं बरोबर आहे? तर बघा, पहिलं गृहीतक का चुकीचं आहे? तर महानगरपालिका या पत्रावर कदाचित कोणताच विचार करणार नाही. पण का करणार नाही याचं काही स्पष्टीकरण दिलं नाही. विचारही केला जाऊ शकतो, बरोबर आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. दुसरं गृहीतक, महानगरपालिकेजवळ त्या लोकांची गरज भागवण्यासाठी भरपूर पाणी आहे. पाणी आहे का नाही याचा कुठेही विधानामध्ये उहापोह केलेला नाहीये, चर्चा केलेली नाहीये. त्यामुळे दुसरंही विधान गृहीतक चुकीचं आहे. तिसरं गृहीतक, त्या वस्तीला भूतकाळात पुरेशा पाण्याचा पुरवठा होत होता. का बरं? कारण बघा, इथं काय म्हटलंय त्यांनी शेवटी उत्तरार्धात काय सांगितलंय? त्यांना होणारा पाणी पुरवठा हा सध्या पुरेसा नाहीये, म्हणून तो सामान्यतः म्हणजे साधारणतः आम्हाला जेवढं पूर्वीप्रमाणे पुनर्स्थापित करावा. म्हणजे त्यांना पूर्वी चांगलं पाणी म्हणजे बरंच पाणी मिळायचं, जो आता मिळत नाही. म्हणून C पर्याय योग्य आहे. C हे गृहीतक योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त C योग्य, हेच पर्याय योग्य आहे. चौथा पर्याय ओके. त्यानंतर 9वा प्रश्न. बघा, विधान आणि गृहीतक.
सर्व ए विधान, सर्व मांजरी कुत्रे आहेत, सर्व उंदीर मांजरी आहेत. हे झाले विधान. आणि निष्कर्ष काय आहेत बघा. सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे, सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे. तर आपला निष्कर्ष बघा, आपण वेन आकृतीच्या माध्यमातून याची मांडणी करू शकतो. सर्व मांजरी ह्या मांजरी आहेत. सर्व मांजरी काय आहेत? कुत्रे आहेत. म्हणजे कुत्रे, बाहेरचं वर्तुळ हे कुत्र्याचं आहे. कुत्रे आणि मधले आहे त्या सर्व मांजरी कुत्रे म्हणजे मांजर. ओके. तर सर्व उंदीर मांजरी आहेत. सर्व उंदीर म्हणजे या ठिकाणी उंदीर येतील. हे मधल्या सर्वात छोटे वर्तुळ आहे ते सर्व उंदीर मांजरी आहेत. म्हणजेच उंदीर हे सर्वात छोटं जे आतलं वर्तुळ आहे ते आहे उंदराचं, त्यानंतर 2 नंबरचं मांजरीचं आणि शेवटीचं आहे कुत्र्याचं. तर निष्कर्ष बघा, सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे. सर्व उंदीर मांजरी आहेत. पण सर्व मांजरी उंदीर आहेत का? नाही, काही मांजरी उंदीर आहेत. त्यामुळं पहिला निष्कर्ष चुकीचा आहे. बरोबर आहे, सबसेल चुकीचा आहे. सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे. सर्व उंदीर बघा, उंदीर हे मधला वर्तुळ आहे. त्यामुळं सर्व उंदीर, जेवढे उंदीर आहेत ते सर्व मांजरीमध्ये आणि मांजर सर्व मांजरी कुत्र्यामध्ये आहेत. त्यामुळे योग्य उत्तर म्हणजे निष्कर्ष आहे दुसरा, सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे. त्यामुळं दुसरा निष्कर्ष बरोबर आहे. त्यामुळं फक्त निष्कर्ष 2 योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. समजलं? यामध्ये काही अडचण आहे? काहीच नाही समजलं असं वाटतंय तर बिंदास विचारत चला. सोपं आहे. फक्त शांत मन आणि बुद्धी आपली स्थिर असणं गरजेचं आहे. स्थिर प्रज्ञ आपण म्हणतो. म्हणजे स्थिर असेल तर आपण तटस्थ भावनेतून विचार करत असतो. त्यामध्ये आपली गफलत होत नाही, सिलिंग मिस्टेक होत नाही. त्यामुळं परीक्षेमध्ये स्थिर राहणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर 10वा प्रश्न, कोणत्याही निवडणुकीमध्ये याची आवश्यकता असतेच. वरील विधानाची सत्यता पडताळणी करा. जाहिरातीची, भाषणाची, उमेदवाराची, घरोघरी जाऊन प्रचार करण्याची. कोणत्याही, आता इलेक्शन जवळ आलेले आहेत, कोणत्याही इलेक्शनामध्ये कशाची गरज असते? 10वा प्रश्न, तेजस्वी मॅडम, दीपाली मॅडम, सोनाली मॅडम, ताई मॅडम, बनसोडे मॅडम, स्वप्नाली मॅडम, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झालाय. पूर्वा मॅडम, तृप्ती मॅडम, रोशन सर. तर योग्य उत्तर आहे उमेदवाराची. म्हणजे इलेक्शन कोणतंही असेल, उमेदवार नसेल तर बिनविरोध होईल इलेक्शन. बरोबर आहे, म्हणजे निवडणूकच होणार नाहीये. त्यामुळं कोणत्याही निवडणुकीमध्ये काय आवश्यक असतं? उमेदवार असतं. जाहिराती करा न करा, बरोबर आहे, तरी मतदान होणारच आहे. भाषण करा न करा, घरोघरी जाऊन प्रचार करा न करा, पण जर उमेदवारच नसेल तर इलेक्शन म्हणजे किंवा निवडणुका होणारच नाहीयेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, समजलं सर्वांना? चला, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी किंवा तर्कशास्त्रीय युक्तिवाद, तर्क अनुमान लावून आपण युक्तिवाद, आपण सत्य आणि अचूक युक्तिवाद कोणता ते ओळखण्याची जी कसरत आहे ते आपण या घटकामध्ये करणं अपेक्षित असतं. पण जर आपला सराव नसेल या घटकाचा तर आपल्याला यामध्ये
खूप मार्क म्हणजे 4-5 मार्क म्हणजेच आपण 2-3 प्रश्न बरोबर आणणं पण खूप जिकिरीचं जातं. त्यामुळं आपला सराव बऱ्यापैकी झालेला आहे. निश्चितच आपल्याला याचा फायदा परीक्षेमध्ये होणार आहे. समजलं आपल्या या घटकाच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या, कोणकोणत्या बाबी टाळायच्या आहेत, वेळेचं नियोजन करायचं आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर शोधायचं आहे, उत्तराची पडताळणी करायची आहे. तरच आपण म्हणजे पूर्णत्वाकडं म्हणजे सूक्ष्माकडून आपण पूर्णत्वाकडे जात आहोत. एका एका घटकाकडून आपण पूर्ण सिलेबसकडे जात आहोत. म्हणजे माझ्या मते सर्वांची मनातील एक भीती कमी झाली असेल या आजपर्यंतच्या 6 घटकांची. त्या पद्धतीनं पुढचेही घटक आपण घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणता डाऊट किंवा कोणतं जे आपल्या मनामध्ये एखादी खंत राहू नये की आपला हा मुद्दा राहिला आहे किंवा या पद्धतीचे प्रश्न आपण हाताळले नाहीयेत. बरोबर आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त आपल्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, शांत राहा. जास्त अभ्यास करण्यापेक्षा क्वालिटेटिव्ह अभ्यास करा, क्वांटिटेटिव्ह नका करू. या मताचा मी म्हणजे कमी खा पण पौष्टिक खा, कारण की तुम्हाला बाकीचा कोणताच त्रास होणार नाहीये, म्हणजे टेन्शन पण येणार नाहीये आणि जे नाही जेवढं झालंय तेच आपल्या बरोबर असणार आहे. जे नाही झालं त्याचा विचार सोडून द्या. चालेल, थांबूयात. यानंतर मराठी विषयाचं लेक्चर होईल आणि त्यानंतर एज्युकेशन या विषयाचं लेक्चर होईल. धन्यवाद. थांबूयात आपण सर्वजण यशस्वी होणार आहेत त्यामध्ये काही दुमत नाहीये, पण आपला स्कोअर कितीच्या लीडनं आपण यशस्वी होणार आहे. जसं इलेक्शनमध्ये निवडणुकामध्ये कितीच्या लीडनं आपलं सीट येणार आहे असं आपण म्हणत असतो, तसं आपलं सेट परीक्षेचं कितीच्या फरकानं मेरिटपेक्षा पुढे असणार आहोत याचं काउंटिंग चालू करा. निश्चितच आपण यशस्वी होऊ, चांगले मार्क घेऊ. धन्यवाद.